हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सर्व? तर हे बघा, आम्ही आलेलो आता म्हैसूरला. मी तुम्हाला सांगितलंच होतं की आम्ही कुठेतरी फिरायला जाणार आहोत. तर आमचं ठरलं होतं म्हैसूरला येण्यासाठी. तर हे बघा, हा आहे म्हैसूर पॅलेस. हे जे आहे ते हे एंट्री गेट आहे. श्रुती शॉप आतमध्ये गेले, त्यामुळे मी काय ते थोडा पटकन व्हिडिओ काढते, नाही तर मला परत ओरडा बसेल, कारण की आता गर्दी होतीये. तर असं जे काही ते असं छान असं बाहेरचं वातावरण आहे आणि आतलं जे आहे ते मी तुम्हाला आता दाखवणारच आहे. तर फ्रेंड्स, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि पुढे जे आहे ते माझ्या व्हिडिओपर्यंत शेवटपर्यंत राहा. श्रुती पप्पाचा मला फोन येते, मी चालले आता आतमध्ये. नेमकी तिथून एंट्री करून आली आहे आणि ते पण छान आहे ना. तर चला हे बघा, मी तुम्हाला दाखवते. मागचं तुम्ही बघू शकता. वा, किती सुंदर वाटते ना बघा. मागचं पण एकदम खरंच खूप छान जे आहे त्याचं मस्त हे पॅलेस आहे. बाहेरूनच एवढं छान दिसतंय, तर आतून खरंच खूपच सुंदर असणार आहे. आणि आता सकाळचे 11:30 ते 12 मला वाटतं वाजत आले असणार आहे. आम्ही सकाळीच निघलो होतो घरून. मध्ये मला काही व्हिडिओ शूट वगैरे करायला भेटलं नाही. आणि मी कशी दिसते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर हे बघा, खरंच खूप छान वातावरण आहे असं. कसं वाटतंय हो, सांगा की. आता आम्ही चालले बघा पॅलेसच्या आतमध्ये. तिथे जे आहे त्यांनी तिकीट वगैरे चेक केलेले आहेत आणि आता इथून जे आहे ते आपण पॅलेस बघायला सुरुवात करणार आहोत. असं जे आहे ते वाव, किती छान आहे आतमध्ये. हे बघा, अशी मस्त डिझाईन वगैरे आहे पूर्ण असं गोल. आणि हे सगळं सगळीकडे जे आहे ते आहे. अशी जी आहे त्याची ह्या खांबाची मोठी मोठी खांब आहेत बघा. हे मस्त त्याची अशी डिझाईन आहे. वरती पण तुम्ही बघू शकता, छान अशी डिझाईन आहे बघा इथं. आणि हे सगळं मला दगड असं वाटतंय. हा वेगळा दगड आहे आणि हा खालचा वेगळा दगड वाटतंय. हवा आहे ना. हे बघा, इथं हत्तीची सोंड आणि इकडून पण जे आहे ते असं मस्त स्टॅच्यू आहे हत्तीचा. शंकू बघ, हत्ती. हे बघा, आतलं जे आहे त्याचं पॅलेसचं मस्त नजारा आहे बघा. पण हे असं फर्स्ट टाइमच बघते. सुंदर जे आहे त्याची मस्त लाइटिंग वगैरे आहे आणि छान जे आहे त्याची मस्त डिझाईन आहे बघा वरती. हा, खरंच खूपच सुंदर जे आहे ते इथं मस्त नजारा दिसतोय बघा. असं जे काही आहे मस्त वातावरण. बरेच लोक जे आहेत ते फिरायला आले. त्यांनी बघा, फॉरेनर पण फिरायला येतात. तुम्ही ते बघू शकता. बघा, इकडे फॉरेनर आहेत बघा. हे बघा, हे पण जे आहे ते फॉरेनरच आहेत. पॅलेस बघायला आलेले. संकू, आपण आता संकूला बघू कसं वाटतं. संकू फिरायला आले, खुश राहतो. संकू इकडे बघ, कसं बाई, छान आहे ना. ते बघा, संकू पण माझा कसा खुश आहे. आणि इकडे श्रुती बघा. श्रुतू, कसं वाटते तुला? श्रुतू आमची सध्या रुसलेली. अगं तोंडात नको घालू ते बाळासारखं. काय झालं? पप्पा ऐकत नाही. ओ, तिचं ऐका ना. अन्ना, रडू नाही बाई, रडू नाही. आणि इकडे हे आहेत, यांना पण विचारू आपण. कसं वाटतं हो पॅलेस? छान आहे. छानच आहे फक्त. आणि आता यांचं काय म्हणतं सिरी माहिती का, हे फॉरनर जे आहेत ना, फॉरनर सारखे दिसते, त्यामुळे असे बघून राहिले ते. आणि फक्त म्हणतात की हा छान आहे. वाव, कसं बघा, इथं आता हवा येते अशी छान आहे बघा. तुम्ही बघत असाल माझे केस पण आता हलते. इतकी गार हवा आहे ना. काय म्हणतात तो सांगा, मला नाही कळत आहे. हवा महिला असं काहीतरी म्हणतात ते इथं. वाव, हे बघा, केस हलतात माझे. इथून दिसते ना तुम्हाला? एक मिनिट, मी मागच्या साईडचं दाखवते. तर हे बघा, असंच आहे तो हवा महिला असं म्हणतात ते आहे. आणि इथून हवा येते, एकदम गार हवा येते बघा. एकदम अशी एसीची हवा असते ना, त्या टाईप. चला आता आपण समोर बघूया. खूप गर्दी आहे बघा इथं पॅलेस बघण्यासाठी. आता कसं सॅटर्डे संडे सुट्टी आहे ना, त्यामुळे मला वाटते ते जास्त गर्दी असणार आहे. आणि हे बघा, हे दरवाजे पण खूप छान वाटतात. छान अशी पेंटिंग आहे बघा, पहिल्या काळातली. खूप छान जे आहे ते छोटे छोटे अशी मस्त बारीक डिझाईन काढलेली आहे. खूप सुंदर वाटतं. फोटो वगैरे जे आहे तसे मस्त आहेत. वा, किती छान छान आहेत ना फोटो वगैरे. पिक्चर ऑफ द रॉयल फॅमिली, म्हणजे त्यांच्या फॅमिलीची पिक्चर वाटते पूर्ण. आता जे आपण बघितली आहे ना ती. वाव, पूर्ण जे आहे तिकडं पिक्चर आहे बघायची ह्या साईड. आणि ही क्वीन आहे. कोणती क्वीन ही? अलेक्झांड्रा किंग्स. चौथी किंग्स का काय म्हणजे असं काहीतरी लिहिलेलं आहे ना. हे बघा, क्वीनचा पण छान असा फोटो आहे इथं. इथं पण ती फॅमिली आहे.
छोटस बाळ. आणि हे कोण होतं? हे काय माहिती कोण होतं? इंग्रजाचं दिसतंय कोणतरी ना. तर आपल्याकडे जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये म्युझियमच म्हणतात ना. म्युझियम असताना आपल्या जसं काही काही ठिकाणी गेलं की आपल्याला बाजीराव पेशव्यांचं जे आहे ते म्युझियम दिसतं. शिवाजी महाराजांचं त्यांचं जे काही असे पहिले त्यांचे जे साहित्य दिसतात ना, तसं हे इथं आहे बघा. ते वेगळेच बघा, आपल्याकडे नाही कधी असं आपल्याला बघायला मिळालेलं. तो हे बघा ना किती छान येतं, विनाच म्हणतात ना त्याला. ते बघा, हा किती सुंदर वाटतं, एकदम छोटासा असं, खूपच भारी वाटतं. अहो पण हे विकण्यासाठी का ते जुनं आहे काय मला काही कळलं ना. अच्छा असं आहे हा हा. आणि हे बघा इथं गांधीजी दिसत आहेत, तुम्हाला दिसत आहेत का? हे बघा इथं गांधीजी आहेत, आपले जे तिरंगा आहे सत्यमेव जयते जे आहे ते मागून ते सिंह वगैरे दिसत आहेत. वा खरंच खूप छान आहे. चला बघा इथे खूप छान जे आहे ते जुन्या काळातल्या त्यांचं जे आहे त्याची पेंटिंग आहे. इथं अंबारीवरती जे आहे त्याची पेंटिंग आहे. इथे कोणतरी राजा वगैरे बसत असताना अंबारीमध्ये नाही का, अशी मस्त बैलाचे पण जे आहे ते मस्त छान पेंटिंग वगैरे काढलेली आहे बघा. असा जो आहे तो खूप सुंदर असा जो हा पॅलेस आहे. वाव, हे बघा इथं पण कशी छान जे आहे तशी मस्त डिझाईन आहे. थोडासा अंधार आहे त्यामुळे व्यवस्थित नाही आपल्याला दिसत. वाव, हे बघा मला असं वाटतं पहिलं जे आहे ते राजांच्या खिडक्या वगैरे आहे. छान आहे सगळं मस्त. तर राजांच्या असणारे खुर्ची. तर आतमधला जो आहे तो असा हा पॅलेस दिसतो बघा. वाव, बघा तिथे खूप छान काय म्हणते कोणते पक्षी होते, कबूतर वगैरे काय. तर हा बघा असं मस्त हा मोकळा स्पेस आहे. मस्त छान हा आतमध्ये जे आहे तो हा पॅलेस आहे बघा. मस्त वाटते खरंच खूप. आणि ते छान जे आहे तसं वाटते ते टायगरचे जे आहेत त्याचे स्टॅच्यू काढलेले आहेत. संकुला ते खूप आवडले होते, रडत होते तेच बघण्यासाठी. तर हे बघा असं जो काही आहे हा मस्त पॅलेस आहे आतमधला. त्याच्या इथे एंट्री नाहीये मला वाटते, त्यामुळे इथे तुम्हाला कोणी दिसणार नाहीये. तर अशी जी आहे ते मस्त पेंटिंग वगैरे आणि छान जे आहे ते मस्त अशी डिझाईन आहे आतमध्ये खूपच. तर फ्रेंड्स कसं वाटतं तुम्हाला पॅलेस, मला कमेंट करून नक्की सांगा. मला तर खूपच छान वाटला. फर्स्ट टाइम म्हणजे तसं काहीतरी आम्ही वेगळं बघितलं. आपल्या इकडे जे आहे आपण बऱ्यापैकी बघितलेलं आहे, पण हा जो आहे थोडंसं मला वेगळा वाटला. छान जे आहे ते असं रंगीबिरंगी मस्त अशी डिझाईन होती आणि छान वाटत होतं. कशाच्या खाली बघा हे दाखवतात काय झुंबर. वाव, इकडचं पण इतकं सुंदर आहे ना, हे माझ्या माणसाला मी बघू शकतो. वाव, खूपच सुंदर हा पॅलेस आहे. म्हणजे त्यामुळे त्याला तसंच नाव दिलं असणार आहे, मैसूर पॅलेस. खूपच छान आहे त्याची मस्त इथे पण डिझाईन वगैरे आहे बघा बनवलेली. वाव, एकदम जबरदस्त. संकुले परिशंकुला का बघा, इथून अशा पायऱ्या पण त्याला जायला छान अशी मस्त. इथे पण डिझाईन आहे बघा, खूप मोठा पॅलेस आहे. चालताना वेगळंच वाटतंय का हो. हा जुन्या घातलेच असतील बहुतेक. आय होप संपला असेल आता. अगं बाई अजूनही नाही संपलं वाटते. हत्तीच्या सोंड्यांवरती वगैरे असतं बघा ना, हत्तीला सजवण्यासाठी जे असतं ते साहित्य ते असं बहुतेक येतं पहिलं त्यांच्या काळातलं. इतिहासाची माहिती दिली आहे. मैसूर दसहरा हाती के आभूषण, मैसूर के महाराज. तर आता हे बघा आपलं जे आहे ते सगळं पॅलेस बघून झालेलं आहे. आम्ही थोडंसं बाहेर फिरतो आणि भूक पण लागलेली आहे. शंकू पण खूपच परेशान करतोय त्याला भूक लागल्यामुळं. मग फ्रेंड्स कसं वाटलं तुम्हाला आतमधला मैसूर पॅलेस? छान होता ना. तर हे बघा बाहेरून जे आहे त्याचा असा जो आहे ते मस्त नजारा दिसतो बघा. आम्ही आता जे आहे ते फिरून आलो आणि थोडं इथं भरपूर म्हणजे मोठा असा स्पेस आहे मोकळा. चारी पण साईडनं खूप छान जे आहे तो हा पॅलेस दिसतो. आणि हा जो आहे ना हा फ्रंटचा गेट आहे, मागं तुम्हाला दिसत असेल तो, तिथून पण इतका भारी दिसतो ना हा पॅलेस. खूपच छान जे आहे ते वाटतो. इथं मस्त थोडेसे गुलाबाचं गार्डन वगैरे आहे ते त्या साईडला आहे. आणि आता जे आहे ते आम्ही एक फॅमिली फोटो काढलेला आहे, तर त्याच्यासाठी जे आहे ते आम्ही थोडा वेळ थांबलेला आहोत म्हणजे कॉपी घेण्यासाठी. आणि शंकू यांना खूपच जे आहे ते परेशान करत होता, त्यामुळे पण थोडेसे थकलेत आणि इथं बसलेत. कारण की ते जास्त यांनाच परेशान करत असतो. माझ्याकडे तर काहीतरी नसतं जास्त, बाहेर आल्यावरती यांच्याकडेच असतो. आणि हे बघा इथं जे आहे ना असा टायगरचा जो आहे तो स्टॅच्यू बघा. आणि तो म्हणते की सारखं दीदी हे बघ टायगर टायगर तुला चावण, हात नको घालू.
ती जी आहे ना त्या टायगर ह्याच्यामध्ये असे हात घालते ना तोंडामध्ये असं इथं. तर तो म्हणते की हात नको घालू, चावंत तुला. ते बघा झालं सुरू त्याचं परत. पप्पा त्याचा आला नाही त्याच्यावर, झालं पप्पा पप्पा पप्पा. आता याच्यानंतर जे आहे ते आम्ही आता जेवण वगैरे करायला जाणार आहोत आणि बघूया आता आपण नेक्स्ट प्लेस. तर बघू आता हे कुठे नाही आपल्याला जेवण वगैरे झाल्यानंतर नेक्स्ट ठिकाण जे आहे ते आपल्याला जेवण झाल्यानंतर आपण बघूया. तर फ्रेंड्स, कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पार्ट 2 जो आहे तो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायला मिळेल, तो व्हिडिओ पण तुम्ही नक्की बघा. चला बाय.